मध्ये आपले स्वागत आहे। पाहूयात आजच्या ताज्या बातम्या। प्रेमप्रकरणातून महाविद्यालय तरुणीचा गळा आवळून खून, जत येथील घटना, संशयित आरोपी ताब्यात। खुनाच्या घटनेने जत शहर हादरले। एका कॉलेज तरुणीचा गळा आवळून अत्यंत निर्दयीपणे खून केल्याची घटना घडली आहे। जत येथील महाविद्यालयीन तरुणीचा गळा दाबून खून करण्याची घटना घडलेली आहे। सदरची मयत अक्षता सदाशिव कोरे, वय वर्ष 21, राहणार सैनिक नगर, जत। खून झालेल्या महाविद्यालयीन तरुणीचे नाव आहे। ही घटना सोमवारी दुपारी 12 ते 12:30च्या दरम्यान घडली असल्याचे समजते। मयत मुलगी जतमधील सुप्रसिद्ध कापड व्यापारी सागर बाहुबली यांची ती बहीण आहे। जत महाविद्यालयाच्या बाजूस असलेल्या राजवाड्याच्या पाठीमागील बाजूस ही घटना घडली आहे। या खून प्रकरणी एका तरुणास ताब्यात घेतले आहे। त्याचे नाव निखिल नामदेव कांबळे, वय वर्ष 24, राहणार शिवाजी पेठ, जत। 2 संशयित आरोपी असण्याची शक्यता आहे अशी चर्चा सुरू आहे। अक्षता कोरे ही राजे रामराव महाविद्यालयाच्या कला शाखेच्या प्रथम वर्गात शिकत होती। महाविद्यालयीन तरुणीचे प्रेम प्रकरण जुळण्याची घटनास्थळी जोरदार चर्चा सुरू होती। या प्रकरणातून या तरुणाने अक्षताचा खून केला असल्याचे चर्चा सुरू आहे। अक्षता नेहमीप्रमाणे सकाळच्या सत्रात कॉलेजला गेली। कॉलेजमधील काही तास झाल्यानंतर ती सुमारे 9च्या दरम्यान बाहेर पडली। संबंधित व संशयित तरुण बाहेर पडले। दोघेही कॉलेजपासून सुमारे 200 मीटर अंतरावर एका निर्मनुष्य अडगळीच्या ठिकाणी गप्पा मारत बसले होते। दोघांमध्ये वाद झाल्यामुळे संशयित तरुणाने हे कृत्य केल्याचे पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। संशयित तरुणाने अक्षताचा गळा आवळून नॅपकिनचा बोळा तोंडात कोंबून त्यावेळी झालेल्या झटापटीत संशयित तरुणाचे कॉलेज ओळखपत्र घटनास्थळी पडले होते। यावरून खुनाचा छडा लागणार असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे। संशयित आरोपीने अक्षताचा मृत्यू झाल्याची खात्री करण्यासाठी अक्षताच्या डोक्यात दगड घातल्याचे दिसून आले। मृत्यू झाल्याची खात्री करून जागेवरून प्लॅन केला। महाविद्यालयाच्या परिसरात बाजूला असलेल्या इमारतीमध्ये गुरे चारणाऱ्या गुरे राख्याने मुलीचा मृतदेह आढळल्याने पोलिसांना कळवले। ही घटना दुपारी 12 ते 1:30 वाजण्याच्या सुमारास घडली असल्याचा अंदाज आहे। सदर मृतदेह हा अक्षता कोरे हिचाच असल्याची ओळख पटली। सदर घटना ही एकतर्फी प्रेम प्रकरणातून झाली असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। ही घटना जत शहरात, जत तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली। पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील साळुंके यांनी घटनास्थळी भेट दिली। संबंधित अधिकारी यांना पंचनामा करून आरोपींना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या। तसेच पोलीस उपअधीक्षक रितू खोकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। संबंधित अधिकारी यांना कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। घटनेच्या ठिकाणी श्वान पथक, ठसे तज्ज्ञ या जागेची पाहणी केली। या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात मयत अक्षता कोरे हिचा भाऊ सागर कोरे यांनी फिर्याद दिली आहे। जनता न्यूज ब्युरो रिपोर्ट, जत। बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।